एव्हरीवन, गुड मॉर्निंग. खूप पाऊस पडतोय. पूर्ण रात्र मला वाटतं पाऊस पडत होता आणि मी जेव्हापासून उठले 5:30 वाजल्यापासून तेव्हापासून पाऊस पडतो, अजूनपर्यंत थांबला नाही आहे. एवढं काळोख झालं आहे ना, म्हणजे पावसाळा चालू झालेला आहे. सो नायसा गेली जस्ट स्कूलमध्ये. सो नायसाला आज टिफिनला मी दिलं आहे फ्रँकी आणि सनीच्या टिफिनचं चपाती बाकी आहे आणि भातसुद्धा करून ठेवते. लाईट फ्लिकर्ड होती आहे. छान वाटतं आहे, थंडगार वातावरण, बट खूप काळोख झालं आहे. आणि मी हे विचार करते की ह्या पावसात आमचं पेंट सुकेल की नाही. म्हणजे सुकेल, बट देन इट विल टेक टाईम. पाऊस, रात्रभर पाऊस होता. आता नाही रिमझिम. जेवण रेडी झालंय, नाश्ता पण रेडी झालाय. वर येणार आहे दुपारी. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and it starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालं. नायसा गेली आहे स्कूलमध्ये, मी चाललो आहे हॉस्पिटलला. रचनाने काय सगळं काय रेडी केलं आहे. अजून गोष्टी सध्या प्लायचंच काम चालू आहे. हे जो सेटअप करायचा आहे त्याचा बेसिक आहे आणि मेन आणि हे वरचं थोडंफार चेंज करणार आहे. टू होम वाजलेत आता 6:45. पूर्ण वीक आहे. काय बोल? 4 एक्झाम्स आहेत, 4 days. सो बॅक टू होम, टी टाईम. पाऊस थांबलाय. रचना सकाळपासून पार्टीचे नायसाचा तो होमवर्क. सो अभि आलाय, अभिसाठी लिंबू सरबत. अभि आलाय म्हटलं, अभिसाठी लिंबू सरबत. बिचारा सकाळपासून जेवला नाही अजून. धावपळ इकडून तिथे, तिथून इथे. ये नेचुरल वाइट है, अपने को पूरा वाइट चाहिए ना, बोल रहे हैं. अभी ये सब लाइट मुझे खोल के दे, इसके लिए मेरे को ऊपर बुलाया, उसको वापस देने का. वो छोड़ देना अभी. नहीं हुआ ना तेरा बात नहीं खत्म. तुझे इटेक्स लाया है क्या रे? इटेक्स वाइट वाला लगा दे खाली, मतलब ऐसे टांगते हुए रख दे, चलेगा. आज के लिए है ना तेरा कनेक्शन क्रॉस. अभी कुछ नहीं किया तो कल आके करे. तू फाइनल करेगा तेरा काम कल कि खाली लाइट लगा जाएगा? तो ये इसको पूछ, हीरो को, तेरे दोस्त को इधर का कभी करने का. इधर याद है, इधर जाना है, फिर उधर से फिर वापस आया. बरं आहे. नहीं तो उसमें व्हाइट डालू ना तो उजाला ज्यादा आएगा ना. हाँ तो व्हाइट डालो. तो व्हाइट लेके आता है वो भी और ये भी, फिर सब चेंज करते हैं. ये भी व्हाइट लेके आता है, ये भी लाइट भी व्हाइट और व्हाइट ही लाया हो ना. अरे इसने मुझे क्या बोला कि स्ट्रीप लाइट बोलीच नाही. वार्म व्हाइट है. पीवीसी के चारों कॉर्नर में अपन वो लगा रहे.
ये पीवीसी जो अपना ये रहता है पूरा पीवीसी सीट आता है तो फिर उसका चौक ऊपर कैसे डालोगे? सीट लगने के बाद डालोगे, सीट से पहले। तो फिर किधर रखेंगे चौक? ऐसे बनणार आहे. बाथरूम मध्ये हा? नीशचा मला असा पाहिजे निश. तसाच आहे नीश पण मध्ये मध्ये पार्टिशन असणार आहे ना, हो. मग त्याला काय लावणार? त्याला सेम ग्रीन कलरचा घेतला. आणि इथे पण पाहिजे या भिंतीला वेडनेसडे पण. नाईट सोय आई या भिंतीला पण जेवला नाही. पाहिजे, कमोडच्या वर पण पाहिजे. काय काय या भिंतीला असे छोटे छोटे एका जागेवर पाहिजे, असे एक असे असे हे पाहिजे ना रे मला. आणि एवढं बनवायला त्रास आहे ना. आणि तुझी जी आपली जी हे बनवतो ना डिंगरी, ते सगळं मग चांगलं नाही दिसत. कमोडच्या वर तर बनवतोय, कमोडच्या तो एक वर बनवतोय. एक तो तिकडे तिथे म्हणू ना दोन. कुठे इथे पाहिजे? पण असे किती मोठे cross. पाहिजेत तुला? अरे असं काहीतरी राहील असं छोटस गोष्ट स्क्वेअर मध्ये. ठीक आहे, उद्या आलं तर तुला. बिचारा आजारी पडलाय. काय धावपळ झालंय? धावपळ. काय झालं काय माहित नाही. सकाळी असं काहीतरी खाल्लंय की असं खाल्लंय आणि असं निघतंय. आजारी पडला लवकर बरा हो. तर एवढ्या जेवला एवढ्या पण नाही. गडबडीत डॉक्टर सनीने मला दिली बघू. आहे स्पॉरलॅक. Yes. घरी तेवढीच होती आणि इथे आता. काचेच्या पाठी येईल ना, ते आपण सकाळी बघितलं तसं नको. ते आजूबाजूचे गर्दी नकोय, आजूबाजूची गर्दी नको. आपण ज्यामध्ये तिथे गोष्टी करू. आणि ते विसरू नको, तेवाला पाहिजे. अभि, तो म्हणतोय का ते नको, मला खाली ड्रॉवर कर. अरे एका साइडला ड्रॉवर येणार ना, एका साइडला पूल वाला येणार लॉन्ड्री. अभी मेरे को इधर ये चाहिए टेबल, बाकी कुछ नहीं मिला तो भी चलेगा. ए सांग ना त्यांना मोठाच घ्या, छोटा नको नाहीसा एवढा. अरे ना, ए एवढा कुठे मोठा ठीक घेतोस? आहे. एवढा एक मिनिट. ठीक आहे. नाही मोठा असू दे. टुकड़ा में मजा नहीं आएगा. क्या करेगा ये? क्यों? उधर से फिर अंदर डाल के फिर उसको ये कर निकाल के. लाईट ऍक्च्युली ती वाईट नाही झाली. मी म्हटलं फोन वगैरे नाही, डायरेक्ट खाली जायचं गेलेला सरळ. तुम्ही? ते गेलेली ना. बरी आहेस? हा? मस्त आहे. बारीक झाली नाही, जाड झाली असेल. मस्त छान छान बनवायची जागृती. 2 टाइम मस्त वेगवेगळं नाश्ता. पण आम्ही तुम्हाला खूप दिवसानंतर बघतो ना, म्हणून कदाचित. फुल गिल भारी लावलंय. खूप भारी साडी जागृतीची. कपडे नाही दिलेले ना, ब्लाऊज स्वीटीचा सगळं तेच मी बघूनच बोललो की आज तुमचं वाटतं सुट्टी जायचं असेल. सगळं मिसमॅच केलं. सगळं मिसमॅच या केलं. पकडून काय धुवा टाकायचे कपडे? नाही, नाही, त्याच्यात टाकते मी. म्हणजे बघ जरा काम कितीपर्यंत झालंय. हे कसं वाटतंय? छान ते होतं. आता थोडं झाल्यावर झाल्यावर छान होतं. आता 2 दिवसात सगळे रेडी. आणि ते दोन. काय काय अजून काहीच नाही केलं. रूम कुठे चालू झाली? जोपर्यंत त्या नावात बाई एकच रूम आहे जिथे बसू शकतो. त्या दोन- हे सगळं तोंडात त्या जातं, इथे दोन बसू त्या नाही दोन शकत. झाल्यावर आता मग- मी खरं म्हणजे ते उद्या जायचं. झाले काय माहितीये का? बरोबर. पेंटिंग होती म्हणून मी हो बोललो. हा. मी तिकडचं काम ठेवलं. मला आता ते चालू करायचं म्हणून संपवायला लागते. नाही नाही, तू घेतलंस मनावर म्हणून एवढं हो, लवकर झालं. फास्ट झालं. नाही ते Fast, कामगार fast. वगैरे किती ते fast आई म्हण- करतात. आता दाखवलं ना डेमो. आई मला म्हणत होती 2 महिने जातील. नाही यांना दोघांना डेमो दाखवला आताच मग. हा. ऐकत नाही ना लेबर लोक. हो, तेच. त्यांच्याशी- ते त्यांच्या कसे पाठी 2-3 लागून कामं करा. घेतात, इकडे तिकडे असे हा कामं तेच करतात. चाललं तेच. चला मध्येच पळाले. आता हे झाल्यावर तिकडे तिकडचं कंटिन्यू करेल. सगळं तोडून ताडून ठेवलं तिकडे. हो का? तिथे कोण नाही म्हणून ठीक आहे. ऐसा कोण आलं बघ. असं तर काय आजीला विसरूनच गेले. तुमचा पूर्ण एक संसार झाला. हा? विसरली ना आजीला? आठवण येते की नाही? हा? येते आठवण? येते. नाही विसरणार एवढी. वेगळी वाटते, छोटीशी रूम वाटते. हा? छोटीशी वाटते. पसारा म्हणून का ते? पसारा म्हणून. खूप दिवसांनी आली. असं वाटतं एवढीशी छोटीशी. हो. आता तर अजून सगळं काढणार. हो का? बोलली का तू? हो, तेच. 2-3 पेंडिंग आणि उद्याच्या 25च्या आत व्हायला पाहिजे म्हणून मी आले. नाही तर मी अजून राहिले असते. हो.
मी काय जाईन, मी ठेवून आले. मी म्हटलं येते बघते आणि 1-2 दिवसात माझं काम झालं तर येते तिथे. चप्पल वापरायची गरज आहे. मग तो थांबेल तोपर्यंत. त्याच्यावर कुठे? त्याच्यावर नाही. इथे राहिली तर आजारी होईल. कोण? नाही मी जाईन. कारण खूप धूळ आहे ना. कंटिन्युअस तरी आपण 8-10 दिवस वयाप्रमाणे आपल्याला पण काळजी घ्यायला लागते. नाही हे एवढ्या याच्यात राहूच नाही शकत नाही. पसारा. धूळ बघ बघ पण झोपायला जा सीमाकडे किंवा इकडे. म्हणजे इकडे बघ. मला पण काय, मी माझं काम नसतं ना, उद्या माझं काम आहे, परवा आहे. अजून हे काढून टाकायचे ना. हा. पहिलं बाबांना बघून दे. बाबांची आठवण येते. ऍक्च्युली कसं पूजा करताना बाबांना असं पुस्तक वगैरे काहीच नाही मी घेऊन गेलेली ना. कुठलं? स्टोरेज त्याची गरज होती. कव्हर केलं. आपल्या पडद्यांचं दिसणार नाही, ते स्लाइड वाले आहेत ना. आणि इथे नाईसाचं स्टडी टेबल आणि हे चेंज केलं, हे काढून याच्यात आता भरपूर बुक्स बिक्स साठी एक ठेवलंय काचेचं. तिथे हे केलं का तिथलं कुठलं ते हे काढलं बघितलं. हॉल मधलं ते बघितलं. ते हॉल मधलं काय होईल ओ माय गॉड. काहीच नाही. काय नाही हे, पण माझं बाथरूम नका करू. काय आवश्यक? सांग. हा नको आवश्यक ऑलरेडी झालंय. झालं. सगळं येईल आता उद्या. टाइल्स वगैरे सगळे बुक झाले. काय माहिती काय आवश्यकता नाही ना, आम्हाला आवश्यकता नाही, एकदाच वरती बघा त्याची हालत काय झाली. वरचं ठीक आहे, वरचं केलं तर. तुमचा गोंधळा बाळ त्याचं केल्यावर तुमचं करणार नाही का? मी उलट बोलते त्याला कशाला नाही मेन तर ते आहे ना, पाहुणे येतात तर तेच यूज करतात. तरी ठीक आहे, नाही, नाही, पण असू दे असू दे. एवढं खराब नाही. पण तुमचं ठीक आहे गेलं, माझं नसतं केलं तर चाललं असतं. ऑन करतो. लाईट पाहिजे घरात पण नाही पाहिजे, पण एवढी पण नाही पाहिजे का. नाही, एवढी आपण सगळ्या लाईट कधी रोज लावतो? आपण फंक्शनलाच लावतो. नाही बाबा, सनी आला ना घरात, मी तर त्याला पहिलं तेच आधी काय आम्हाला करतो रोज माहितीये दिवाळी का? असते. आणि एक लाईट असेल ना आमची, एक चालू असेल ना, तो येईल तर सगळी बटणं ऑन करेल. दिवाळी आहे त्याची. आई विचारते स्टोरेज कधी होईल. कसलं स्टोरेज? ते मेन आहे. स्टोरेज हे जे इकडचं काढलंय ते कुठे लावायचंय? तिकडे नाही का ते? नाही, जागाच नाही. आम्ही मग तिथे ना ते जे रॅक आहे ती काढायला लागेल आणि मग त्याच्यावरती ते लावायला लागेल. कुठलं? याच्यावरचं काय वॉशिंग मशीनच्या वरती जे आहे ना ते ट्रॉली सारखं बनवलंय ते काढून ते लावायला लागेल जागेवर त्याच्या. ते त्याच्यावर पण बसेल. कशावर? त्या फक्त बसवायचं नाही बाई, आई जे करायचं ते फिक्स करायचंय. आणि ते खूप हेवी, खूप म्हणजे 100 वर्ष हो. खूप heavy खूप आहे. हेवी आहे. ते जास्त वर नाही ठेवता येणार. उद्या वेट आला तर पडू पण पडू शकतो. शकतो. मग त्याला लावायला ती एकच भिंत आहे जे वॉशिंग मशीनच्या. सो आईच्या रूमचे काही चेंजेस जास्त नाही, मायनर चेंजेस आहेत ना. थोडेच थोडेच आहेत. किचन आणि हे लगेच होऊन जाईल. हा, चांगलं वाटेल. हा, सोडून. आडवा नाही आहे का इथं? नाही, आडवा फोटो पाहिजे. तुम्ही उभा फोटो. हे उभा आहे. हा उभा फोटो आहे, आडवा फोटो पाहिजे. म्हणजे असा आहे. हा पण लागेल, पण तो पूर्ण नाही लागणार ना. मग तसं लावू शकतो. थोडं मोठं हा फोटो काय करायचं ना, असे 3 फ्रेम बनवायच्या. हम्म. दाखवतो तुम्हाला. आणि तुला जर एक करायचं की बाबा एवढ्या पसारात तुम्ही कसे काय राहता? काय हे काम करायला झोपायला दुसरीकडे जा. नाही नाही, ऑप्शन नाही. हा? नाही इथे Adjust. थांबायलाच लागेल. असं कसं? माणूस थांबायला लागतो ना ते. दुसरे हे असं 3 बनवायचे. मध्ये तुमचा फोटो लावायचा स्क्वेअर मध्ये आणि बाजूला काहीच नाही लावायचं. बाजूला फक्त ब्लँक ठेवायचे. हे लाईट बीट काहीच नाही लावायचं. सुंदर ठीक आहे. दिसेल. आणि हा फोटो जर तुम्हाला लावायचा असेल चांगलं ना- वाटतंय तो. नाही, हा फोटो हा फोटो त्याच्यासाठी चांगला आहे. म्हणजे आत्ताच्या एज प्रमाणे तो बरा वाटतो. कुठला लावायचा आहे मला हा. रिव्हील करायचं नंतर आहे. नंतर नंतर काय माहितीये का ते फॅन्सी वगैरे ते असं ट्रेडिशनल नाही, तो लावूया फोटो आपण. छान दिसेल तो. हम्म. ते आणि ते आणलेत पण ट्रेडिशनल करायचं आहे का आपल्याकडे. ते बाजूला. आणायला नाही लागणार.
बाजूला ट्रेडिशनल करायचं का मग त्याच्या नाही नाही काहीच नाही करायचं तू सुंदर. बाबा काय खर्च करू नको, मला टेन्शन नाही हे आणलं आई हो ना. हो अभी आणलंय. घूमने जाना है ना. ते ऍक्च्युली तिथे ठेवायचं आहे ना ते ठीक आहे आता म्हणजे हा? ते इकडचं आहे ना तिकडे आणलेलं यांच्या बेडवर लावायला पण ते आता कॅन्सल झालं ते लागलं हा. मग मी इकडे लावून टाकून संपून टाकू ना ते. जास्त खर्चाचं काय नको करू. आणि हे लोक झोपायला दुसरीकडे गेले तर बरं होईल ना मला असं. नाही काय? काय Room नाही मध्ये झाली काय सर नाही आहे. रूम मध्ये आम्ही बंद हे असतो यूज टू झालं माझे 8 दिवस कसे गेले कळले नाही. खरं खूप छान जागृतीने 8 दिवस झाले का रे बघ दादाच्या इकडे मस्त तुला हा. कधी गेली असती तू आपल्या राहायला हो, नाही, नाही. आपल्या एवढ्याला काय काम योगा लावायचं योग सगळं. सगळं योगा योग काम नाही, मी जास्त जात bathroom नाही जास्त म्हणून ते काढा. एवढे फोर्स करत असतात. फर्निचर पण जास्त आता मला पण बरं वाटलं आणि जरा बरं वाटलं. मग त्या दुसऱ्या gallery त मस्त माझा वेळ जायचा. मुलाकडे पण जायला हो. जायला आणि मी आपली योगा. उगीच एकाने चिकटले होते खरं ते सांगते. असं म्हणजे म्हणजे असं मला म्हणजे असं काही हे नाहीये. मला असं वाटतं आता काय असं काय हे नाही. तरी जागृती पण नेहमी बोलवत होती. पण असं मला वाटतं करमेल की नाही, पण एकदा राहिल्यानंतर समजलं समजतं. आणि ती मग आवड पण निर्माण झाली. आता मला म्हणजे असं यावंसं वाटत नव्हतं, पण माझी 2 दिवस कामं आहेत ना. नाही उलट मस्त त्याच्या- अजून राहा कारण नाही नाही मी दूर तर बाबा एवढी आहे याच्यात ना? नाही खाणार. मला नाही ते- तुला- मी बघूनच हे झाले मग? एकदम. एवढं पसार आहे तर मी आलेच नसते. मी तुला खाली भेटले असते आणि मला सांगितलं असतं काय 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 किंवा कामं होती ते मला एक द्यायचं होतं एखादा चेक वगैरे ते सगळं ते आतमध्ये आहेत ना पेपर. त्याच्यासाठी मी आले, नाही तर मी आले नसते. आणि तुम्हाला न सांगता एकदम इंट्रिग सरप्राईज सावी होती ना. मी म्हटलं काय सांगायचं नाही, जेवण नसेल ना तरी म्हटलं बघू काहीतरी. तुम्ही बाहेर गेला असेल तरी पण म्हटलं रात्री याल तेव्हा बघायचं. फिलहाल पुढचे 20 दिवस मी अशीच दिसणार आहे. हे भारी, पण मला फार भारी वाटतंय. सगळं छान निघतं. हे बघ, किती ठेवलंय. 2 करून किती ठेवलंय? आजीने मस्त सरप्राईज विजिट दिला नायसाला. आजीला पसारा बघून आजी घाबरली एकदम. नाही तसं मला नाही येते नायसाची आठवण येते. आणि आमची हा तुमची आमची तर येते येते पण तुम्ही मोठे आहात ना. नायसाची पण नायसाला नाही येत आजीची आठवण. हा येते. खरं सांगते ना. आईने बॅग्स पॅक केलेत हा? परत जाते. मी राहायला आले होते पण पसारा बघून वाटतं नको. अजून भरपूर काम आहे. नाही माझं काम होतं म्हणून मी हा, आले. actually नाहीतर आईचं नसते मी काम आले. आहे. म्हटलं एक रात्र राहीन पण ते झोपायची काहीच सगळीकडे सोय मेस नाही खूप ना. आहे हा. आणि फुगट आणि हे सर्दी हे ते सगळं नाही धूळ तेच आता आणि- मेन या वयात आपली काळजी घेणं महत्वाचं. चालू. चला, आता चलो. लांब नाही, इथे जवळ तर. हो हा, जवळ 5 तर मिनिटांनी बंगला आलो. का? आणि काय कसं मस्त कोण- राहा खा पी छान. वहिनी चांगली मस्त सुना, चांगली मुलं, चांगली नातवंड आहेत, काळजी अजून घेणारी. काय पाहिजे काय आयुष्यात. टेन्शन नाही, मुलगी आहे सगळं आहे छान छान. हे तुझं फळ आहे. हं? फळ आहे होय, आणि खरं, एवढ्या वर्ष सगळं मेहनत केली ना त्याचं हम्म, फळ मिळालं. तुझे म्हणजे असं कष्टाचे सगळ्यांना दिवस चांगलं बघून छान वाटतं. चांगले वाटते हा. आणि हेच पाहिजे होतं, बाकी काय तेच करायचं. आता मस्त आहे ते आयुष्य मस्त जग छानपैकी फिर फिरायला जाणार आहे ना. मस्त फिरा आणि मस्त आयुष्य जगा. एन्जॉय करा. छान मैत्रिणी आहे. हा जास्त स्ट्रेस घेऊन आयुष्यात काय उपयोग नाही. पुढच्या क्षणी काय होणार आपल्याला काय माहित नसतं. मस्त इन्स्पेक्शन आईचं इन्स्पेक्शन चालू आहे अजून. किती कामं झाली किती नाही. पर्यंत आलं काम. फुल तसंच ठेवते हं? हसून घे. छान. अजून भरपूर हे काढायचं का राहून द्या. मग ते खराब दिसतंय उलट. काय? काढायला पाहिजे. काय नाही, काय ते ना, वरची प्लेट ती ना. काढणार ना ती ती निघत काढणार. नाहीये. ती कापणार त्याच्यावर आहेत ते. लावणार आहे ती. नाही नाही ते कापणार आहेत.
हो का? नाही हे उलट मला ते उंच असं ते हेच नाही आवडलं ऍक्च्युली. ते निघतच नाही. एवढं काम मजबूत आहे त्यांनी ना. खूप चांगलं आधीचं काम केलंय. मजबूत आहे. आता तर कापणार आहे डायरेक्ट. दरवाजे किती मजबूत आहेत बघितले ना, असे एकदम. थकले ते किती 3-3.5 दिवस लागले ते तोडायला बाथरूम. बापरे. थकले. तर हे कव्हर करेल. हे काढायचं कव्हरचं काय झुंबर झुंबर? कशाला? नको. हा? असं नाही. झुंबर ते म्हटलं क्लीन करून घेतात ते असतील तर काय म्हणजे. ते असं- चांगला मिळाला तर चेंज करून टाकू आई. हा चालेल. चांगला मिळाला तर. चांगलं मिळालं तर रचना करणार आहे हा चेंज. हा थोडं वेगळं आता खूप नवीन नवीन चांगले आले. आईने आईने घेतलं काय का खूप तुम्ही काय मागणी करत होती. असाल तर खर्च किंवा हे करून नको. नाही नाही. तुम्हाला ऍडजस्ट होत सगळं असेल याच्यात. जसं झेपेल तसं बजेटमध्ये. करतोय. बजेटमध्ये. आमच्यापेक्षा आम्ही जास्त बजेट मध्ये. हा, जास्त कसं खर्च करून काय नाही. आई चांगलं आहे का बघा. हा, ते हे नाही काजू. टाकून द्या खूप तो दिवस हे झाले. खाता की नाही एवढे सगळं तसंच असेल. कोणीच खात कोणच नसेल. नाही कोण खात नाही. मीच माझंच तोंड चालू असेल. पाऊस थांबला जरा. मी ते गॅलरीत बसते ना, मग असं पावसात चांगलं मस्त वाटत वाटते. असेल. हा. थंड वातावरण. आणि काही मला काही झोप नाही. सकाळी मग लवकर उठते, योगा वगैरे गॅलरीतच करते. चांगलं वाटत असेल ना तिथे. आता पाऊस पडला तर अजून जास्त चांगलं होतं. बरेच दादा वहिनी. हो, तिची मस्त. एक्झाम चालू आहे का आरुची? हो झाली आज. आता पुढे आठवड्याला असते का तिची? हो त्यांचं ते वेगळं आहे. रायसाची येते सोमवारपासून. आठवड्याला असते. ते हो, काळजी घ्या. हो, हो. नाही रायसू आजीला नमस्कार कर. मी काय काळजी घेते, चांगली खाऊन पिऊन मस्त आहे. तुम्ही काळजी घ्या. आजीला नमस्कार कर. असू दे राहून दे राहून दे. कशाला तिला जेवण सुखी बघ ग माझी पोरगी येते तिला आठवण. आपण आजीच्या रूम मध्ये का झोपतो? मग तुमची आठवण येते तर ते जवळ घेते. आंबा मँगो दे. चलो बाय. चावी घेतली का? हो येतो मी आईला सोडून. घराची चावी घेतली ना हे तुम्ही? चल येते. हा चालेल. काय लागलं तर सांगा इकडनं. हो हो वहिनींचा फोन आलाय. वहिनीच येतात ते हा पाहिजे आईला ड्रेस? घ्यायला. ग्रीन ग्रीन ड्रेस पाहिजे. हा चल काळजी घे मग. ती दुसरी ती सनी पूजा. चलो आईला मी खाली ड्रॉप करायला आलोय. वहिनी येतात ते. एवढं काय दिसत नाही. काय बाबा, तू बघ ना, बाबा बघ. या बघून याचं ना एक राऊंड मारून. जा बघून ये एका. आई बस इथे आला. चीफ गेस्ट आलेत. मोठे चीफ गेस्ट आले. बघायला आलो. इन्स्पेक्ट. नाईकाचं घर बघायला आलो. मी काढला ना तो काढला. आता आई म्हणतात ड्राय एरिया मध्ये लाव. मग तिला ड्राय एरिया मध्ये शोधतो जागा. खरं खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे. वहिनींचं झालं इन्स्पेक्शन. अप्रुव्हल मिळालंय. थांबा सावकाश सावकाश जा. मला तर बाबा स्कूटीवर आधी एक मी गाडी पार्क केली ना मग कशी चालू आहे. मला तर फोर व्हीलर आहे म्हणून मी नाही तर तू सरीला सांग. चलो मस्त जेवलो आम्ही. आता दिवस संपत आला आहे. दिवस असे फटाफट चालले समजतच नाही. हो ना. जून संपायला आला. जून संपत ऑलमोस्ट. अर्ध वर्ष झालं न्यू इयर चालू होऊन. जसं हा इयर अर्धा वर्ष चांगलं गेलाय तसंच पुढचं आता जाऊन बाबा. चलो हा ब्लॉग इथेच एंड करतोय आम्ही. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय. टेक केअर अँड लिव्ह लाईफ. बाय. मस्त काळजी घ्या आपली आणि आयुष्य छान असं जगत राहा. छान असं बघा. विचार नका करू जास्त. म्हातारं झाल्यानंतर जर फिरण्याचा प्लॅन असेल तर तुमचे हाडं बिडं असे सगळे पुसून जातील. आत्ताच तेव्हा थकायला झालं. तेव्हा फिरू नाही शकत. म्हणून जसा वेळ आत्ता जसा वेळ मिळेल तसं तसं जगून फिरून. घ्या. नंतर मग रिग्रेट होतात गोष्टी. चलो